प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, श्रोतेहो नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं माननीय आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांनी आर.जे. सुजाता आणि आर.जे. अश्विनी यांच्याशी केलेली बातचीत आता ऐकूयात. नमस्कार, मी आयुष प्रसाद. मी आता जिल्हाधिकारी जळगाव आहे, परंतु ज्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकायचं तर मी आर.जे. म्हणून पण मी काम केलेलं आहे. तो आज महिला दिवसच्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे 2 तरुण विद्यार्थिनी जो आज माझे काही प्रश्नाचे उत्तर देणार आहे. आपण ऐकत आहे 90.8 FM आणि माझे बरोबर आहे आर.जे. सुजाता आणि अश्विनी राठोड. नमस्कार सुजाता आणि राठोड. आता आज मला विचारायचं आहे की महिला दिवसच्या निमित्ताने आपल्याला काय म्हणायचं आहे? आपल्यासाठी महिला दिवसचं काय महत्त्व आहे? महिला दिनाचं महत्त्व तर खूप आहे सर, पण असं बघायला गेलं तर महिला दिवस फक्त जे काहीतरी एखादी महिला जी काहीतरी काम करते किंवा समजा एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करते किंवा मग ती काहीतरी समथिंग तिचं काहीतरी आहे स्वतःची आयडेंटिटी, सुशिक्षित आहे, हां, तर त्या महिला दिवस साजरा करतात. एखादी भाजीवाली बाई असेल किंवा मग दुसरी एखादी हाऊसवाईफ असेल तर त्या स्त्रियांमध्ये इतकी जागरूकता नाही आहे महिला दिवसाला घेऊन. ओके. आणि महिला दिवस आपण कसं साजरा करत आहे? आज तर शुभेच्छांनीच सुरुवात झालेली आहे सर म्हणजे या महिला दिनाला. तर सगळ्यांच्या शुभेच्छा येत आहे आणि आम्ही देखील समजा घरी मम्मीला दिल्या असतील, ऑफिसच्या कलिग्ज असतील त्यांना शुभेच्छा दिल्या. आज के डेटमध्ये महिला होण्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे काय प्रश्न म्हणजे येतो? तुम्ही आता लेट्स से तुम्ही आता झाले रिसेंटली, तुम्ही आता कॉलेजमध्ये आहे आणि तुम्ही शिकताय. तुम्हाला काय वाटते की महिला होण्याच्या काय सर्वात चांगली गोष्टी आहे आणि सर्वात प्रॉब्लेमॅटिक गोष्टी काय? चांगल्या गोष्टी तर भरपूर आहेत सर. जसं म्हणजे एक जी स्त्री असते तिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची शक्ती असते. आपण म्हणतो ना आदिशक्ती, स्त्रीला आदिशक्ती म्हटलं जातं. तर तशी शक्ती असते, पण कुठेतरी एक मायनस पॉईंट म्हणायला गेलं तर म्हणजे एक माझं नाही सांगत, दुसऱ्या मुलींचं, की घरच्यांचा इतका सपोर्ट नसतो. जसं मुलींना हुंडा बळीसाठी त्या हे होतात, जसं लग्नासाठी त्यांना हुंडा द्यावा लागतो. तर त्यांच्या शिक्षणावर तो पैसा खर्च न करता तो तिच्या लग्नासाठी हुंड्याला तो पैसा दिला जाईल यासाठी तो सांभाळला जातो. तर हा एक मायनस पॉईंट आहे सर, की तिचं स्वप्न तिथे थांबून जातं. आणि याच्यामध्ये आपण जो आईवडील आहे, जो आपल्या मुलींच्या लग्नासाठी आणि हुंडासाठी, या लग्न खर्चासाठी, या हुंडासाठी पैसे आज बचत करत आहे. आणि ज्यावेळी त्यांची मुली त्यांना म्हणत असेल की मला शिक्षणासाठी पैसे द्या, मला या कॉलेजमध्ये शिकायचं आहे, या कोर्स करायचा आहे, या नोकरी शोधायला मला या ठिकाणी जायचं आहे, आणि ते म्हणतात नाही तुमच्या लग्नासाठी आपण हे पैसे बचत करून ठेवलेलं आहे. यासारख्या आईवडिलांना आपण काय म्हणणार? नाही सर, ते एक प्रकारची चुकीची गोष्ट असणार भाऊ, की मुलींना ना असं त्यांना ठामपणे विश्वासाने सांगायला पाहिजे की जो तुम्ही पैसा जमवताय आमच्या लग्नासाठी, तो पैसा आम्हाला शिक्षणासाठी द्यायला पाहिजे बुवा. तो पैसा मोस्ट ऑफ काय होतं ना सर, की मुलींना इतकं स्वातंत्र्य नाही आहे की ते आईवडिलांना म्हणू शकतील. एका पर्टिक्युलर एज नंतर आईवडील त्यांच्यासाठी ऑटोमॅटिकली त्यांना न विचारता स्थळं बघायला सुरुवात करतात. आणि मग कसं होतं की त्यांना त्या गोष्टी कुठेतरी मग त्या मस्ट माराव्या लागतात की ठीक आहे बाबा हे म्हणताय म्हणून मग ते करावं लागेल. म्हणजे एक मुलगी असते बा, ते आईवडिलांच्या पुढे जाऊ शकत नाही, ती गोष्ट त्या ठिकाणी येते. याचे कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तुम्ही जो तरुण मुली जो तुम्हाला आता ऐकत असेल, जो तरुण महिला तुम्हाला ऐकत असेल, तुम्ही त्याला काय सूचना देणार? तुम्ही आपल्या जीवनच्या अनुभवामधून तुम्ही म्हणजे या परिस्थिती तुमच्यासमोर पण आलं असेल, तुमचे ओळखी असलेल्या लोकांच्या समोर पण सेम परिस्थिती आलं असेल, तर या परिस्थितीमध्ये आपण काय केलं? तुम्ही काय म्हणजे तुम्ही आपला जो अंतर्गत जो एक वादविवाद आहे त्या अंतर्गत वादविवादाचे पुढे जाऊन स्वतःला कसं तुम्ही कॉन्फिडन्स दिला?
आधी तर घरच्यांना सांगितलं सर बसवून की मला हे करायचं आहे. मला म्हणजे लहानपणापासून माझं क्लिअर होतं की मला RJ व्हायचं आहे. आणि मग घरच्यांना ती गोष्ट समजवली, त्यांना पटवून दिली आणि फॉर्च्युनेटली ते ॲग्री झाले की ठीक आहे तुला करायचं आहे तू कर. पण मग असं नाही आहे की प्रत्येक मुलीचे आईवडील हे ॲक्सेप्ट करतील ही गोष्ट. तर तसं त्यांना तुम्ही एकदा सांगा की मला हे करायचं आहे. आणि जसा प्राऊड तुम्हाला एखादा मुलगा म्हणजे तुमचा मुलगा फील करून देईल तसंच मी तुम्हाला करून देईल. फक्त माझ्यावर इतका विश्वास ठेवा आणि तुम्ही ती गोष्ट करून दाखवा. म्हणजे फक्त असं नको की तुम्ही बोलून ती गोष्ट मोकळ्या झाल्या असं नका करू. तुम्ही ती जिद्द मनात ठेवा आणि करा, हे मला सांगेल. आज महिला दिवसच्या निमित्ताने मी आयुष प्रसाद आपले जळगावचे जिल्हाधिकारी आपले सर्वांना विनंती करतो आणि विशेषतः सगळे मुलींच्या आईवडिलांना विनंती करतो की आईवडील आणि पालक म्हणून आपली मूल जबाबदारी आहे की आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, आपली मुलींना आपल्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंख होण्याची गरज आहे. आपण त्याला म्हणजे मदत करण्याची गरज आहे, त्यांना समर्थ करण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी आपली मूल ही जबाबदारी आहे. त्या जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजे. आणि कुठल्याही मुलींना असं वाटू नये की माझे आईवडील मला सहकार्य करत नाही, मला समर्थन करत नाही आणि माझे स्वप्नामध्ये एक अडथळा म्हणून ते उभे आहे. आणि आईवडील त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्ती म्हणून त्या ठिकाणी उभे राहावा. हे आज महिला दिवसच्या निमित्ताने मी आयुष प्रसाद आपला जिल्हाधिकारी आपल्याला या सूचना देतोय. खूप खूप धन्यवाद सर. तो आपला सर्वात म्हणजे मोठा स्वप्न काय होता ज्यावेळी आपण लहान होते? लहानपणी सर ऑनेस्टली सांगू, आता तुमच्यासमोर सांगायला थोडंसं हे वाटतंय, पण मला कलेक्टर व्हायचं होतं. बट बरं आहे ना, म्हणजे कलेक्टर होण्याची इच्छा होती तर ते बरं आहे. तुम्ही अजूनही हा स्वप्न पूर्ण करू शकतात. आणि जीवनमध्ये जो काही आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करायला पाहिजे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो काही परिश्रम आहे ते घेणं पाहिजे. तुमचं काय स्वप्न होतं? सर माझं तर मी पेंटिंग केलेली की मी कलेक्टर होणार असं म्हणून. तसं मग हळूहळू 4वी-5वीला गेलेली. मग नंतर वाटलं की नाही डॉक्टर व्हायचं. मग जशी जशी पुढं गेली मग गोष्टी कळू लागल्या की सोपं नाही आहे, या गोष्टी सोपं नाही आहे बनवून. मग परिस्थितीनुसार सुद्धा मग लॉकडाऊनच्या ह्याच्यात मी पूर्ण सोशल मीडियामध्ये गेलेली की खूप सारे मी कवितासुद्धा करते, मराठी कविता वगैरे. मग पूर्ण सोशल मीडियामध्ये गेलेली. नंतर माझे ड्रीम्स चेंज होत गेले की मला असं नाही असं करायचं, सोशल मीडियामध्ये पण जायचं. मी जसे जसे ड्रीम्स बघत गेली आणि फॅमिलीचा पण सपोर्ट मला पूर्ण की नाही यार काहीतरी बेस्ट करायचं आहे लाईफमध्ये, आपले ड्रीम्स पण पूर्ण करायचे आणि बेस्ट करून दाखवायचं आहे. ॲब्सोल्युटली. मी सगळे आपले जो युवा लिसनर्स आहे, मी आपल्या सगळ्यांना एक गोष्टी सांगण्यासाठी इच्छुक आहे की जीवनमध्ये एक सिंगल स्वप्न कोणाचं नसतो. स्वप्न बदलत असतो. जसे जसे म्हणजे आपलं एक्सपोजर वाढते तर आपल्याला वाटते की आपण दुसरी गोष्टी पण करायला पाहिजे. कलेक्टर होणं हे देवांचे आशीर्वाद आहे, एक काही प्रमाणात परिश्रम पण आहे. परंतु कलेक्टर झाल्यानंतर पण काय काय लोकांनी आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. जसे अगर मी माझे एक वरिष्ठ अधिकारी आहे श्री एच.वाय. सुहास, ते पॅरालिम्पिक्स क्षेत्रामध्ये बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर आज 1 नंबर आहे. आणि ते जिल्हाधिकारी गौतम बुद्ध नगर जो नोएडा आहे, दिल्लीचे बिलकुल लागलेला आणि मोठी जिल्हा उत्तर प्रदेश राज्यामध्ये, त्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी असताना पूर्ण दिवस कार्यालयाचे काम पूर्ण करून त्याच्यानंतर रात्री 1-1 वाजेपर्यंत ते खेळत होते आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. तसंच भरपूर जिल्हाधिकारींना मी ओळखतो जो स्वतः पेंटर्स पण आहे, कविता पण लिहितात, पुस्तक पण लिहितात, त्यांच्या कला संस्कृती जो काय आहे ते वेळोवेळी दर्शवतात. तो आपला स्वप्न जो बी आहे ते पूर्ण करायला पाहिजे. परंतु तुम्ही बोलताना एक गोष्टी बोलले की परिस्थिती बघून तुमचं स्वप्न चेंज झाला. तो कधी कधी आपलं परिस्थितीचं पुढे अगर स्वप्न असेल त्याला सोडून द्यायला पाहिजे का? नाही, ट्राय करायला पाहिजे. दिवस रात ट्राय करायला पाहिजे. स्वप्न बघणं सोपं आहे परंतु त्याला पूर्ण करणं ते अवघड आहे. आणि ज्यावेळेला आपण एक अवघड स्वप्न पूर्ण करतो तर त्याच्या पूर्ण करण्याचा आनंद एक वेगळ्या स्तरावरचा असतो. तो आज मी तुम्हाला एक और प्रश्न विचारतोय. आता आगामी लोकसभा निवडणूक येत आहे आणि आपला मतदार नोंदी झाला असेल? नाही, बाकी. तुमच्या बाकी आहे. चलो, माझी सगळे मुली जो विशेषतः महिला मतदार आहे जो 18 वर्ष पूर्ण केलेले आहे, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपलं मतदार नोंदी कृपा करून घ्यावा. ज्यांच्या 18 वर्ष वय कधी पूर्ण होत असेल तुम्ही इमिडिएट नोंदी करून घ्यावा. तुमच्या मतदार कार्ड तुम्हाला मिळणार. भारत देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला एक जो संविधानिक अधिकार आहे, जो घटनेने दिलेला तुम्हाला अधिकार आहे, त्या अधिकार तुम्हाला मिळणार.
आता मतदान करण्यासाठी तुम्ही मतदान करणार आहे का? करायची इच्छा आहे माझी. नक्की करणार आहे? येस सर. आता जळगावमध्ये आपल्याला एक गोष्टी लक्षात येतो की जळगाव आणि भुसावळमध्ये विशेषतः जो तरुण मुली आहेत ते मतदान करत नाही. आणि भरपूर तरुण मुली ज्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही मतदान क्यों करत नाही, या मतदार म्हणून नोंदी क्यों करत नाही, तर त्यांच्या मनात असतो की लग्न झाल्यानंतर आपण एकच वेळ नोंदी करूया. पण तुमची म्हणजे लग्न झालं तर तुमच्या मतदार केंद्र आपण एक क्षणात बदलू शकतो. तर याच्यामध्ये म्हणजे ज्या मुली मतदान करणार नाही त्याला तुम्ही काय म्हणाल? आपला प्रतिनिधी हा आपण निवडावा आणि चांगल्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्या, जेणेकरून तुम्हाला आता समजा जर चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळतील पुढे जाऊन, तर त्यासाठी तुम्ही तुमचा प्रतिनिधी जो आहे तो निवडला पाहिजे. आणि सोबतच जेणेकरून तुम्हाला पुढे रिग्रेट नको व्हायला की मी मतदान केलं असतं किंवा मग आता केलं नाही. आणि काय होतं मोस्ट ऑफ की माझ्या एकट्याच्या मतदान न करण्याने काय फरक पडतो, मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे. तर जसं भूक लागल्यावर आपण जेवण करतोच तसं मतदान हे केलंच पाहिजे, कारण आपण आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी आपणच आपल्या देशाला सपोर्ट करणार. परंतु ज्या दिवस मतदानचा दिवस असतो फारसे लोकांच्या मनात असतो की आज सुट्टीचा दिवस आहे, घरी बसू, टी व्ही वगैरे बघू, घरच्या स्वच्छता करून घेऊ, मित्राला जाऊन भेटून घेऊ आणि हे सगळे गोष्टी करू. ज्या लोक या विचारात आहेत त्याला तुम्ही काय म्हणाल? ती गोष्ट चुकीची आहे. म्हणजे खूप लोक हा सुद्धा विचार करतात असं की आपण एकटे आहोत, आपल्या एका मतदानाने काय होणार. तसं नसतं ते. थेंब थेंब पाणी बा, थेंबभर पाणी अनंत आकाश, भंवरलाल जैनचं पुस्तक आहे. त्याच्यातून एक शिकायला मिळालं की थेंबभर पाणी अनंत आकाश, त्या थेंबाने पण इतकं मोठं आकाश, अशा प्रकारे. आणि अगर तरुणांनी मतदान नाही केलं, या महिलांनी मतदान नाही केलं, या ज्येष्ठांनी नाही केलं, या कुठल्याही असं सामाजिक घटकांनी मतदान नाही केलं, तो त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी जो आहे या प्रत्याशी जो आहे, जो उमेदवार आहे, त्याला असं कळते की या लोक मतदान करणार नाही, तर त्यांच्या प्रश्नाबद्दल विचार करण्याची या त्याच्यासाठी काम करण्याची काय गरज आहे, असा एक विचार पण त्यांच्या मनात येते. जसं आता तुम्ही अगर परीक्षासाठी तयारी करत असेल आणि तुम्हाला माहिती आहे की या पाठ्यक्रमामध्ये या चॅप्टरमधून एक बी प्रश्न येणार नाही, तर तुम्ही त्याचा अभ्यास करणार आहे का? नाही. तसंच आपले प्रत्याशीमध्ये असतो की मला माहीत आहे की या घटकामधून एकही मतदान व्यक्ती करणार नसेल, तर फिर आपण विचार करतो की मतदान क्यू, म्हणजे याच्याबद्दल आपण क्यू म्हणजे विचार करावा. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः आज जागतिक महिला दिवस असल्यामुळे तरुण आणि वयस्कर महिलांना विनंती आहे की आपण कृपा करून आपला मताधिकार जो आहे आपण कृपा करून मतदान करावा, आपले इच्छानुसार मतदान करावा. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी महिलांसाठी विशेष शौचालय आहे, आपल्या मुलांना अगर आपण घेऊन गेले तर त्याला सांभाळण्यासाठी आपण बालगृहाचं पण नियोजन करून देणार आहे. उन्हात तुम्हाला कुठले त्रास होऊ नये त्याच्यासाठी तुमच्याकडे एक म्हणजे एक शेडेड एरिया जो आपण म्हणतो, एक पंडाल या टेंट आपण त्या ठिकाणी टाकणार आहे. त्याबरोबर जो गर्भवती महिला आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा पण उपलब्ध राहणार आहे. तो आपल्याला मताधिकार जो आपला आहे ते बजावला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या आपण याच्यामध्ये कमतरता होऊ नये. 90.8 FM मध्ये मी आयुष प्रसाद, आपल्या जळगावच्या जिल्हाधिकारी. माझे बरोबर आहे RJ सुजाता आणि अश्विनी राठोड. आणि आज जळगावमध्ये मला येऊन आता 6 महिने झाले आणि जळगावमध्ये मी कामात एवढा व्यस्त होतो की मला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. तर मला एक सांगा, आता ऊन वाढत आहे, तर जळगावमध्ये अगर मला या ठिकाणी जो चांगला जेवणाचं ठिकाण आहे तर मला तिथे जायचं असेल तर मी कुठे कुठे जाऊ शकतो? जर तुम्हाला थाळी घ्यायची असेल तर उत्तम भोज आपल्याकडे प्रसिद्ध आहे सर. तिथे कुठल्या थाली घ्यायला पाहिजे? मारवाडी स्पेशल असते. अरे तुम्हाला वो आवडते का? चलो, तुम्हाला काय वाटते? अगर मला आईस्क्रीम घ्यायची असेल तर? आईस्क्रीम घ्यायचं असेल तर आईस्क्रीमचं तर खूप सारे ऑप्शन आहे सर. हां, तुमच्या सर्वात फेवरेट ऑप्शन काय? माझं आईस्क्रीमचं की कुठं जायचं बा? हां, आईस्क्रीम सगळ्यात चांगलं आईस्क्रीम अगर मला घ्यायचं असेल तर मला कुठे जाणं पाहिजे? नॅचरल्समध्ये. अच्छा, ओके. तो तुम्ही मला भोजचं ठिकाण सांगितलं आणि तुम्ही येवालं ठिकाण सांगितलं, पण मला एक विचारायचं होतं की तरुण महिला म्हणून तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी जळगाव शहरात विशेषतः तुम्ही घाबरता का? तुम्हाला असं वाटते का कुठलंही ठिकाण असुरक्षित आहे, या स्ट्रीट लाईट कमी आहे, की तिथे मी गेलो तर तिथे छेडछाड होऊ शकतो, या तुम्ही अगर उशीर झाला आणि सूर्यास्त झालेला आहे, संध्याकाळ झालेला आहे, तुमचे आई वडील घाबरता का तुम्हाला बाहेर सोडायला? हो सर, म्हणजे होतं असं.
आणि MIDC एरिया आहे त्या साईडला आपण नाही जाऊ शकत, मुली तरी नाही जाऊ शकत संध्याकाळी. अच्छा, अशी परिस्थिती आहे का? हो, म्हणजे तिकडे पार सुमसाम असतं तिकडे, तर तिकडे नाही जाऊ शकत. तो ये जो 2-3 ठिकाणी आपण जो म्हणताय त्याला सुरक्षा वाढवण्यासाठी मी आणि पोलीस अधीक्षक साहेब जो काही आपल्याकडून करता येईल आपण करणार आहे. परंतु या सगळे विषयामध्ये मी आपले आई वडील जो असतो, महिलांना त्रास होईल म्हणून आपण काय म्हणतो की महिलांना आपण लॉक करून टाकू. हॉस्टेलमध्ये असेल तर 8 वाजता हॉस्टेल बंद, त्याच्यानंतर एक बी क्षण तुम्ही बाहेरच्या आतमध्ये येऊ शकत नाही. तो याच्यामुळे महिलांचे शिक्षणावर परिणाम पडतो की ते स्टडी हॉलमध्ये जास्त वेळ बसू शकत नाही. महिलांना लोक मोबाईल देत नाही की भाई तुमच्याकडे मोबाईल दिलं तर तुम्ही व्हॉट्सॲप वापरणार आहे, परंतु लोक हे विचार करत नाही की तुम्ही यूट्यूबवर या कुठले विकिपीडिया या इतर प्रकारचे जो एज्युकेशनल ॲप आहे ते पण तुम्ही वापर करू शकता. तो तुम्ही यासारखे आईवडिलांना या पाल्यांना असं काय सूचना देणार की जो म्हणजे एकमेव असा केस असेल की ज्या ठिकाणी म्हणजे जो गुन्हागार आहे त्याला आपण म्हणतो की तुम्ही रोडवर मोकळा फिरा, आणि ज्यांना त्रास होऊ शकतो त्यांना आपण म्हणतो की तुम्ही घरी बंद राहा. म्हणजे बाकी ठिकाणी तो आपण गुन्हागाराला बंद करतो आणि जो साधारण म्हणजे व्यक्ती आहे जो आपले जीवन व्यतीत करायला प्रयत्न करताय त्याला आपण म्हणतो की बाहेर आरामसे फिरा. बट या महिलांच्या केसमध्ये असा उलटा होताना आपल्याला समाजामध्ये दिसतोय. याबद्दल तुम्ही काय म्हणेल? कसं आहे ना सर, म्हणजे एक स्त्री जी आहे ती काचाचं भांड आहे आणि आईवडिलांना तर म्हणजे हेच असतं की आपली मुलगी जी आहे ती सुरक्षित घरी आली पाहिजे. आणि असं असतं की 7च्या आत असं असतं ना घरामध्ये यायचं. तर एक हे आहे की आपल्या मुलीवर एखादा वाईट प्रसंग नको यायला, जेणेकरून म्हणजे ती सुरक्षित राहावी, त्यासाठी आईवडिलांचं हे पाऊल असतं, साहजिक आहे. बट आपल्या मुलांमुळे यदि कुठले मुली असुरक्षित म्हणजे त्याला वाटत असेल तो आपण मुलांना तो कोई भी आईवडील बंद करत नाही. मुलांना तो कोई म्हणत नाही की तुम्ही बाहेर जाऊ नका, बिकॉज तुमच्यामुळे एक मुलींना त्रास होऊ शकते आणि तुम्ही त्याला त्रास दिला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतं आणि तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. पुरुष प्रधान संस्कृती म्हणू शकतो असं नाही. माझी सर्व आईवडिलांना विनंती आहे की ज्या आपलं मुलं आहे त्याला तुम्हाला संस्कृती असं देणं पाहिजे, असं सीख असं देणं पाहिजे की त्यांनी महिलांचा आदर सन्मान करायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचे म्हणजे चाहे ते महिला असेल या कुठले इतर कोई व्यक्ती असेल तर त्याला कधी असा म्हणजे असा एक अनुभव त्यांनी नाही दिला पाहिजे ज्याच्या माध्यमातून कोणाला एक असुरक्षाचं वातावरण त्यांच्यामुळे निर्माण होत असेल. यदि तुमचे मुलं असं करत असेल की त्याच्यामुळे मुलींना असं कुठल्याही महिलांना असं वाटत असेल की एक अनसेफ फिलिंग त्यांच्यामुळे येत असेल, माझी आपल्या सर्व आईवडिलांना विशेषतः विनंती आहे की आपले मुलांना व्यवस्थित सीख द्यावा. आणि त्याबरोबर त्यांना अगर तुम्हाला फिरबी वाटत असेल तर त्याला घरी बंद करून ठेवा. क्योंकि अगर ते रोडमध्ये बाहेर पडले, पोलिसाच्या हातात लागले, त्यांच्यावर कारवाई होणार आणि होणार म्हणजे होणारच. आणि एक बार त्यांच्यावर कारवाई झाली त्यांचे आयुष्य होणार बर्बाद. आणि एक बार आयुष्य झाला बर्बाद तर ते बसणार तुमच्या घरी आणि घरी बसून त्यांना ते घेणार तुमच्या डोकाताप. तर अगर आपलं डोकाताप वयस्कर वयात वाचवायचं असेल तर 2 गोष्टी करा. एक, मुलांना व्यवस्थित सीख द्या आणि वेळ असताना त्याला घरी बंद ठेवा की महिला आणि मुली म्हणजे मोकळेपणे त्याला कुठे जायचं असेल, हे देश स्वतंत्र आहे, त्यांच्या स्वातंत्र्याचे अनुभव ते घेऊ शकतात आणि ते कुठलेही जायचे असेल ते जाऊ शकतात. हॅलो, हाय, नमस्कार. मी RJ सुजाता आणि आपल्यासोबत आहेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. तर सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की जसं आता आपलं बोलणं झालं महिला सुरक्षेवर, तर आपल्या जळगावमध्ये 6 महिन्याआधी मे बी एक रेप झालेला छोट्या मुलीवर, 5-6 वर्षाची ती मुलगी, आणि तिच्यावर तो रेप झालेला. तर गुन्हेगाराला इतकी कठोर शिक्षा का मिळत नाही, मला असा प्रश्न आहे. आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आपण काय करणार? नाही, या संदर्भामध्ये मी आपल्याला सर्वप्रथम हे मागचे 6-8 महिन्यामध्ये जो 2 घटना घडले, एक ज्याचा आपण उल्लेख केला आणि दुसरी घटना जो आहे जो जामनेरमध्ये झालं होतं की 10 वर्षाची एक लहान मुलींना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुंहमध्ये तंबाखू टाकून त्यांचं मर्डर केलं होतं. हे 2 फारच वाईट दुःखद घटना घडली आणि या दोनों घटना असं घडलेली आहे याबद्दल जिल्हा प्रशासन असेल आपल्या सर्वांना अत्यंत दुःख आहे. म्हणजे अत्यंत दुःख आहे आणि म्हणजे याबद्दल मी व्यक्त करू शकत नाही की कितना वाईट वाटलं आपल्याला. या घटना भविष्यात घडू नये
आणि या गोष्टीमध्ये ज्या दोनों घटनामध्ये आपण स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरची नेमणूक केलेली आहे. या घटनेमध्ये शासनाने जो काही म्हणजे कठोर कारवाई आपण करू शकतो आणि याची आपण कोर्टाला मागणी केलेली आहे. परंतु एक न्यायालयाची प्रक्रिया आहे, त्या न्यायालयाच्या प्रक्रियाप्रमाणे नियमानुसार आपण त्याच्यामध्ये शिक्षा देणार आहे. आणि भारत देशाची जो काही शिक्षा आहे त्याला म्हणजे 100% देण्यासाठी पोलीस विभाग आणि जो आपले न्यायालयामध्ये जो आपले अधिवक्ता असतो, ॲडव्होकेट्स आहे, ते पब्लिक प्रॉसिक्युटर्स आहे, ते त्याच्या म्हणणं त्या ठिकाणी मांडणार आणि त्याला व्यवस्थित न्याय मिळावा याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार. याबद्दल महाराष्ट्र शासनाने घोषित केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी म्हणून मी पण आज पूर्ण प्रयत्न आपण करतो आहे याबद्दल आपले ग्वाही देतो. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये ही आपल्यासाठी सर्वांसाठी फार महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. याच्यासाठी सुरक्षाचे व्यवस्थित आपण नियोजन करतो आहे. आपलं माहीत असेल की यासारखे केसेसमध्ये हद्दपारी आणि MPDA या दोनों प्रकारचे गोष्टी पोलीस विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात आपण प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जो 109, 107चे जो चॅप्टर केसेस आहे, 110चे चॅप्टर केसेस आहे, मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये मागच्या 6 महिन्यात करण्यात आलेले आहे. याचा फायदा काय झालेला आहे अगर मी आपल्याला सांगेल तर याचा सर्वात मोठा फायदा हे झाला आहे की आपल्याकडे अभी एक साधा उदाहरण अगर मी सांगितलं, 2022च्या वर्षामध्ये या जळगाव शहरामध्ये 13 लोकांचा मर्डर झाला होता. मागच्या वर्षी मर्डरची संख्या 3वर आली. तो ये एक एनकरेजिंग आहे. परंतु 3 मर्डर पण नाही जाणं पाहिजे होता, हा एक दुःखद घटना आहे. परंतु याच्यामध्ये एक एनकरेजिंग गोष्टी आपलं हे दिसून आलेलं. हद्दपारच्या संख्या पण आपण केलेलं आहे आणि मी आपला पूर्ण प्रयत्न आहे आणि आदरणीय पोलीस अधीक्षक श्री M. महेश्वर रेड्डी साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, सगळे ॲडिशनल SPs, त्यांचे DYSPs, पोलीस इन्स्पेक्टर्स, पोलीसचे अंमलदार, सगळे कर्मचारी दिवस रात एक करून मेहनत घेत आहे की कुठल्याही प्रकारची घटना घडू नये. परंतु घटना थांबवण्यामध्ये आपल्या समाजाचा पण फार मोठा रोल राहणार आहे. कुठल्याही व्यक्ती अगर तुम्हाला वाटत असेल की असुरक्षित वातावरण निर्माण करत असेल, त्याची तत्काळ तक्रार करा. तुम्हाला आपण तक्रारदार म्हणून घेणार नाही, परंतु गोपनीय ठेवणार आणि त्याच्यावर आपण कारवाई करणार. तुम्हाला अगर जसे आता तुम्ही 2 ठिकाणी म्हटलं, त्या ठिकाणी पोलीसची प्रेझेन्स, 112 नंबरची माहिती सगळे महिलापर्यंत असणं पाहिजे. कुठेही चाइल्ड मॅरेजचा केस होत असेल त्याबद्दल पण तुम्ही सगळे लोकांनी ताबडतोब फोन करून सांगा. क्योंकि आपल्याला एकत्रितपणे ज्यापर्यंत समाज एकत्र येत नाही आणि समाज ठरवत नाही की आपल्याला जळगाव जिल्ह्याला महिलांसाठी अत्यंत सुरक्षित करायचे आहे, ज्यापर्यंत पूर्ण समाज ठरवत नाही त्यापर्यंत कौटुंबिक हिंसाचारचं प्रकरण असेल, ॲसिड अटॅकचे केसेस असेल आणि रेपसारखा गंभीर गुन्हा असेल, या सगळे गोष्टी चालू राहणार आहेत ज्यापर्यंत समाज ठरवत नाही. याच्यासाठी आपले प्रसार माध्यमातून मी विनंती करतो की याला थांबवण्यासाठी आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचे. सर, जसं तुम्ही म्हणालात की कौटुंबिक हिंसाचार जो आहे त्याच्यावर पण आपण ॲक्शन घेणार, पण बरेच वेळा काय होतं की एखादी महिला जर कधी रिपोर्ट करायला गेली पोलीस स्टेशनमध्ये, तर काय होतं की हा तुमचा पर्सनल इश्यू आहे किंवा मग आता हजबंड वाईफ आहे म्हटल्यावर मग ते 2 दिवसात ते गोड होऊन जाणार. तर मोस्ट ऑफ केस फाईल केल्या जात नाही आणि म्हणजे मी बघितलेलं असं. तर यावर आपण काय सांगा? नाही, केस अगर कुठलेही पोलीस स्टेशन केस रिपोर्ट करत नसेल तर आपण ताबडतोब आदरणीय पोलीस अधीक्षक महोदय या उपअधीक्षक महोदयांशी आपण ताबडतोब संपर्क करावा. DYSP साहेबांशी या SDPOशी आपण ताबडतोब संपर्क करावा. याच्यामध्ये केस रजिस्टर होणं बंधनकारक आहे, मेडिकल तपास होणं बंधनकारक आहे आणि त्या गोष्टीबद्दल बिलकुल आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिलेली आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता करता येत नाही. परंतु कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी या थांबवण्यासाठी पुणेमध्ये एक एक्सपेरिमेंट करण्यात आला होता, एक प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग आपण जळगावला पण करायला पाहिजे. अगर आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एक महिलांवर या मुलांवर कुठल्याही प्रकारच्या चाइल्ड सेक्स अब्यूजचा केस असेल या डोमेस्टिक व्हायलन्स या कौटुंबिक हिंसाचारचा केस असेल, तो आपल्याला त्या ठिकाणी जाऊन युनायटेड नेशन्सनी एक फॉर्म्युला दिला होता, त्याचं नाम होतं रिंग द बेल. तिथे जाऊन घंटी वाजवणं पाहिजे, दार खटखटाणं पाहिजे. उससे एक फार मोठा सूचना जातो. हा महिलांना एक सूचना जातो की तुमचे सोबत पूर्ण समाज आहे आणि त्या जो माणूस त्याची नवरा असू शकते या त्याचे सासूरवाडीचे लोक असू शकते, जो त्यांना त्रास देत असेल त्यांना एक सूचना जातो की समाज तुमच्यावर लक्ष ठेवलेलं आहे. आणि या सूचनामुळे कौटुंबिक हिंसाचारचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होतो.
दुसरं, आपल्याला समुपदेशन करायला पाहिजे. मी सगळे ज्येष्ठांना विशेषतः विनंती करतो की आपल्याला कौटुंबिक हिंसाचाराला आपल्या शहरामधून, आपल्या जिल्ह्यामधून, राज्य आणि देशामधून हद्दपार करायचं आहे, म्हणजे त्याला नष्ट नाबूद करायचं आहे. याच्यासाठी माझी सर्वांना कडकडीची विनंती आहे की यदि आपल्या घरामध्ये कोणावर कौटुंबिक हिंसाचार होत असेल, तो एक घराचं वातावरण खराब होतो. यदि आपली मुली त्याचे सासूरवाडीमध्ये कौटुंबिक हिंसाचार झेलत असेल, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही किती चिंतित असतात, तुम्ही किती टेन्शनमध्ये असतात. बट ज्यावेळी तुमच्या सुनबाईवर तुम्ही अत्याचार करून राहिले, तो तुम्हाला त्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे. कारण तुम्ही असं म्हणतात की ते याच्यासाठी डिझर्विंग आहेत, त्याला त्या लायकीची आहे, त्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार होत आहे. असं अजिबात नाही. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या कोणावर कौटुंबिक हिंसाचार होऊ नये. तुमच्या घरामध्ये वातावरण खराब होतं आहे आणि असा होऊ नये याच्यासाठी आपण विशेष दक्षता घ्यावा. वादावादी म्हणजे मतभेद घरात होणं हे स्वाभाविक आहे, परंतु त्याच्या हिंसाचारचं स्वरूप निर्माण होणं ही गंभीर बाब आहे आणि या आपल्याला सहन करायचं नाही. घरात असलेले प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की माझे घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होणार नाही, माझे गली मोहल्ल्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार होणार नाही आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांना आपण जाऊन म्हणजे संरक्षण देणार, आपण सहकार्य करणार. ज्या क्षणी आपण त्या ठिकाणी गेले तर लोक पहिल्यांदा आपल्याला विचारणार की आपल्याला काय अधिकार आहे की तुम्ही माझे कुटुंबाचे अंतर्गत गोष्टीबद्दल तुम्ही सांगताय. असं अजिबात नाही, हे सामाजिक गोष्टी आहे. आणि सर, समाजाचा एक दृष्टिकोन असा असतो की एखाद्या स्त्रीचा नवरा जर तिला मारत असेल, हिनेच काहीतरी केलं असणार म्हणून मार खाती ती. हा एक दृष्टिकोन असतो सर आपल्या समाजाचा महिलांकडे बघण्याचा. आणि हे समाजाची दृष्टिकोन आपल्याला बदलायचं आहे. आपल्याला एक गोष्टी माहीत असेल की आजचे जवळपास 200 वर्ष पूर्वी सतीची एक प्रथा महाराष्ट्रामध्ये पण होती, देशभरात होती. हा प्रथा आज संपलेली आहे. आज इतिहासाचे म्हणजे फक्त पुस्तकमध्ये आपण वाचतो की सतीची एक प्रथा होती कधीतरी, राजा राममोहन राय यांनी त्यांनी बंद केली. उसके बाद समाज, आणि असं नाही की त्यांनी फक्त आज एक कायदा आणला आणि ते पुढच्या दिवस बंद झाला. आणि महाराष्ट्रामध्ये आज के डेट में समाजामध्ये बदल घडवण्यासाठी विभिन्न प्रकारे प्रयत्न होत आहे. विधवा प्रथा बंद करण्यासाठी तुम्हाला आठवण असेल की आजचे 1-1.5 वर्ष पूर्वी खूप ग्रामपंचायत वगैरेंनी कोल्हापूरपासून सुरू झालं होतं. लोकांनी ठराव घेतला की आपण विधवा संस्कृती बंद करणार. तो महिलांवर होणारे जो सांस्कृतिक दृष्टीने जो काही वाईट प्रथा आहे या विचार आहे लोकांच्या मनात की हे असंच आहे, हे तशाच आहे, हे सोशल ॲटिट्यूड जो आपण म्हणतो त्याला तोडण्याची जबाबदारी समाजाची आहे. आपला समाजमध्ये जो म्हणजे महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांची संस्कृती आहे. आपला समाज सुधारण्यासाठी कोई म्हणजे चंद्रमातून तो येणार नाही. आपल्याला आपला समाज, आपला कुटुंब, आपलं घर सुधारणं आपली जबाबदारी आहे. आणि अगर आपण ठरवलं की आपल्याला सुधारायचं आहे तर आपण सुधार करू शकतो. किती लोक हे पण सांगतात म्हणजे की हे माणूस आता म्हणजे व्यसन केला त्यामुळे ते असं करतात. व्यसनमुळे लोक रडतात, लोक कविता पण लिहितात. म्हणजे तुमच्या आतमधला जो एक वाईटपणा आहे ते बाहेर आणणं म्हणजे तुमच्यामध्ये खोट आहे ना. तो आपल्याला खोटमुक्त समाज निर्माण करायचा आहे. ते प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आपण अगर ठरवलं की आजपासून, आपण ठरवतो ना की आजपासून मी एक्सरसाइज करणार, तसं अगर आपण ठरवलं की आजपासून माझी घराची संस्कृती मी बदलणार, माझ्या घरामध्ये हसीखुशी वातावरण राहणार, कष्ट होणार, संघर्ष होणार, पण लोकांनी समाज बदलला, तुम्ही एक घर बदलू शकत नाही. तो ये आपल्याला आज करायचं आहे. महिला दिवसच्या निमित्ताने ये एक मोठी सूचना मी आयुष प्रसाद आपला जिल्हाधिकारी म्हणून जळगावकरांना मी ये सूचना देतो, विनंती करतो, कडकडीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. श्रोतेहो, आत्ताच आपण जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने माननीय आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी RJ सुजाता आणि RJ अश्विनी यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात. आणि याबरोबरच आजचा आमचा हा कार्यक्रम समाप्त होतो. नमस्कार. ऐकायला विसरू नका रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. RJ अमोल सोबत.